नमस्कार सगळ्यांना. तर 100 व्लॉग्स चॅलेंज हे खूप इझी वाटतं काही जणांना, पण ते खूप खूप अवघड आहे. तर ते चॅलेंज आपण गेला पाहिजे का नाही ते मी आज सांगणार आहे. जर तुम्ही कंटिन्युअस सातत्य ठेवून 100 डेज 100 व्लॉग टाकला तर युट्यूबवर खूप छान तुमची जर्नी होईल. तर चला आपण आज बोलणार आहोत डेली ब्लॉगिंग सोपी आहे का अवघड. तर डेली ब्लॉगिंग करणं हे खूप खूप अवघड आहे. जे मी आता सध्या अनुभवत आहे, डेली ब्लॉगिंग करणं हे खूप खूप सध्या अवघड आहे. डेली ब्लॉगिंगमध्ये काय नेमकं अवघड काय आहे, तर कोणता कंटेंट आपण व्हिडिओमध्ये दाखवायचा आणि कोणता नाही, हा डेली ब्लॉगिंगचा खूप 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 अवघड पार्ट आहे. जर तुमच्याकडे कंटेंट आहे तर तुम्ही डेली ब्लॉगिंग करू शकता. तर तुम्हाला वाटतं आता मी आज काय दाखवू व्हिडिओमध्ये, उद्या काय दाखवू, परवा काय दाखवू, तर हे खूप 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 अवघड आहे डेली ब्लॉगिंगचा साठी. आणि ते काही इझी पार्ट नाही डेली ब्लॉगिंग करणं. जे लोक डेली ब्लॉगिंग करण्यासाठी खूप म्हणजे त्यांचं खूपच कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या त्या यूट्यूब जर्नीसाठी आज आहे. तर डेली ब्लॉगिंग करणं हे सहसा सगळ्यांना जमत नाही. मी खूप ट्राय करते की आपण डेली ब्लॉगिंग करावी, पण मला काही जमत नाही डेली ब्लॉगिंग करायला. तर तुम्ही विचार करता डेली ब्लॉगिंग करावी, तर तुमच्याकडे आधी सब्जेक्ट काय आहेत, आपण डेली ब्लॉगमध्ये काय काय दाखवणार आहोत, ते आपल्या प्रेक्षकांना आवडेल का, ते त्याचा आधी विचार करणं खूप खूप गरजेचं आहे. तर आपण भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत पुढच्या एका व्लॉगमध्ये. तर तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल, तुम्ही डेली ब्लॉगिंग करू शकता का नाही ते मला कमेंटमध्ये सांगू शकता. करू शकता तर तुम्ही कसं सातत्य राखता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि डेली ब्लॉगिंग न करण्याचे कारण काय आहेत ते पण तुम्ही सांगू शकता. मला वाटतं मेन म्हणजे कॉन्फिडन्स असणे खूप खूप गरजेचं आहे. कॉन्फिडन्स असेल तर आपण डेली ब्लॉगिंग करू शकतो.